नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी स्टोरीज वर्ल्ड। आणि आज आपण ऐकणार आहोत मर्मबंध भाग 24। पण त्याआधी जर मंडळी अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा। तसंच बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, त्यामुळे येणाऱ्या नवीन पार्ट्सचं किंवा नवीन स्टोरीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल। तसंच तुम्हाला स्टोरी आवडत असेल तर छान छान कमेंट करायला आणि लाईक करायला देखील विसरू नका। चला तर मग सुरू करूया भाग 24। खरं सांगू, तुम्ही माझ्यासारख्या मुलीमध्ये काय पाहिलं मला नाही कळलं, पण एक सांगू, मी खूप लकी आहे की तुम्ही माझे आहात। तुमचं माझ्यावर प्रेम आहे आणि तुम्हाला कोण पसंत नाही करणार? मुली तुमच्या अवतीभोवती फुलपाखरासारख्या फिरतात, प्रिया म्हणाली। जे मला माहीत आहे ते नको सांगू, मला जे ऐकायचं आहे ते सांग, अजिंक्य तिच्याकडे सूचक बघत म्हणाला। मला खूप वेळा असं वाटायचं तुम्हाला मी बहुतेक आवडते, पण मग मी स्वतःलाच समजवायचे कुठे तुम्ही आणि कुठे मी। माझ्यासारख्या मुलीमध्ये तुम्हाला कसा इंटरेस्ट असेल? तुमच्या आणि माझ्या फायनान्शियल कंडिशनमध्ये सुद्धा जमीन आसमानचा फरक आहे। माझं मन जेव्हा जेव्हा तुमचा विचार करायचं ना, मी त्याला समजायचे उगाच पूर्ण होणार नाही अशी स्वप्न बघू नको, मन दुखलं तर त्रास तुलाच होईल। मी माझ्या मनाला अडवत होते तुमच्या जवळ जाण्यासाठी, तुमच्यामध्ये गुंतण्यासाठी, पण आज मला त्याला अडवायची गरज नाही। आय लव्ह यू अजिंक्य सर, आय लव्ह यू, प्रिया म्हणाली आणि अजिंक्यच्या मिठीमध्ये बंदिस्त झाली। तुम्हाला माहीत आहे, आपण जेव्हा कोल्हापूरवरून आलो ना, त्यानंतर मी खूप बदलले। माझ्या तोंडात फक्त तुमचं नाव होतं, मला भुरळ घातली होती तुम्ही। तुमचं वागणं बोलणं मला तुमच्याकडे खेचत होतं, मला तुमच्याजवळ राहावंसं वाटत होतं, पण स्वतःला किती रोखत होते हे माझं मलाच माहिती। प्रिया पहिल्यांदा तिच्या भावना व्यक्त करत होती। दोघेही बराच वेळ एकमेकांच्या मिठीत विसावले होते। प्रिया, निघूया? अजिंक्यने विचारलं। हो। दोघेही गाडीत बसले। सर, मी एक विचारू? प्रिया म्हणाली। सगळ्यात अगोदर तर मला सर बोलायचं बंद कर, आणि दुसरं, तुला परमिशनची गरज नाही, तू मला काहीही विचारू शकतेस, तुझा हक्क आहे। अजिंक्य तिच्याकडे प्रेमाने बघत म्हणाला आणि तिच्या चेहऱ्यावरची कळी खुलली। सॉरी, पण आता सर बोलायची एवढी सवय झाली की मला लगेच जमणार नाही, प्रिया म्हणाली। बरं राहिलं, पण ट्राय तर करशील की नाही फक्त अजिंक्य म्हणायला? अजिंक्यने विचारलं। हो, ती लाजत म्हणाली। प्रिया, अजून किती लाजणार गं? तू अशी लाजलीस ना की मला माहीत नाही काय होतं, तुझ्यावर खूप प्रेम करावंसं वाटतं मग, अजिंक्य तिच्यावर नजर रोखत म्हणाला आणि त्याच्या डोळ्यातले भाव बघून प्रियाच्या पोटात गोळा आला। सर प्लीज, असं बघू नका ना, ती त्याचा चेहरा समोर करत म्हणाली। ठीक आहे, असं नाही बघत, मग कसं बघू ते तरी सांग, तो मुद्दाम समोर बघत गालात हसत म्हणाला आणि लाजून प्रियाने मान दुसऱ्या बाजूला वळवली आणि विंडोमधून बाहेर बघायला लागली। बरं राहिलं, तू काय विचारत होतीस ते तरी विचार, अजिंक्यने विषय बदलला। ते माझ्या आणि तुमच्या घरी कधी सांगितलं तुम्ही, आणि घरचे सगळे तयार कसे झाले? प्रियाने विचारलं। त्याचं काय आहे ना, आमच्या घरी सगळ्यांना हे अगोदरपासूनच माहिती होतं, त्यांना त्यांच्या सुनबाई अगोदरच पसंत होत्या। आठवतोय का दसऱ्याचा दिवस? अजिंक्य म्हणाला। ओ, म्हणजे तेव्हा तुम्ही त्यांना सांगितलं होतं? प्रियाने आश्चर्याने विचारलं। नाही, त्याच्या अगोदर, जसं मला कन्फर्म झालं तसं मी घरी लगेच सांगितलं, पण त्यांनी तुला दसऱ्याच्या दिवशी पाहिलं आणि लगेच डिक्लेअरसुद्धा केलं आम्हाला सून पसंत आहे म्हणून, अजिंक्य म्हणाला। आणि माझ्या आईला कधी सांगितलं? प्रियाने विचारलं। काल। काल? प्रियाने आश्चर्याने विचारलं। हो काल, तू ऑफिसमध्ये होतीस ना, तेव्हा मी, आई आणि डॅड तिघे तुझ्या घरी गेलो होतो तुझा हात मागण्यासाठी, अजिंक्य म्हणाला। प्रियासाठी हे सर्व खूप सरप्रायझिंग होतं। इकडे शेखर अनुला रोज न चुकता कॉल करत होता, तिची विचारपूस करत होता। कधी एकदा हा महिना संपतोय असं झालं होतं त्याला। महिना संपत आला होता आणि शेखरला घरी येण्याचे वेध लागले होते। इकडे प्रिया आणि अजिंक्य दिवसेंदिवस जवळ येत होते, एकमेकांना समजून घेत होते। दोघांच्याही घरचे एंगेजमेंटसाठी उतावळे झाले होते। प्रिया, माझ्याच केबिनमध्ये शिफ्ट हो ना, तुझ्यापासून लांब राहणं आता अशक्य झालं आहे, अजिंक्य प्रियाला त्याच्या मिठीत घेत म्हणाला। सर, कुणी येईल, ऑफिस आहे हे, प्रिया घाबरत म्हणाली।
सो वॉट, माझंच आहे हे ऑफिस. अजिंक्य त्याची मिठी अजून घट्ट करत म्हणाला आणि तिनेही आता विरोध बंद केला. दोघेही शांत एकमेकांचा सहवास फील करत होते की डोअरवर नॉक झालं आणि मनात नसताना अजिंक्य आणि प्रिया बाजूला झाले. अजिंक्य त्याच्या चेअरवर बसला. यस, कम इन, अजिंक्य म्हणाला. पांडू कॉफी घेऊन आत आला होता. त्याने ती टेबलवर ठेवली आणि तो गेला तसा अजिंक्यने रिमोटने केबिन लॉक केली आणि बाजूला उभ्या असलेल्या प्रियाला हाताला धरून त्याच्या मांडीवर बसवलं. सर, कुणी येईल प्लीज, प्रिया डोअरकडे बघत बोलत होती. कुणी नाही येणार आता, केबिन लॉक आहे, अजिंक्य तिच्या मानेवरून ओठ फिरवत म्हणाला आणि तिच्या अंगातून एक करंट पास झाला. तिचे डोळे आपोआप मिटले गेले. तो तिला मानेवर, गळ्यावर किस करत होता. आता त्याने त्याचा मोर्चा ओठांकडे वळवला आणि तिने सुद्धा साथ दिली. थोड्याच वेळात त्याचे हात तिच्या पूर्ण शरीरावर फिरत होते. ती सुद्धा बेफान झाली होती. अजिंक्यच्या फोनची रिंग वाजली आणि ती भानावर आली. ती पूर्ण ताकद लावत त्याच्या मांडीवरून उठली आणि डोअरकडे निघाली. अजिंक्यला तर कळलंच नाही ती अशी का चालली आहे ते. डोअर लॉक असल्याने तिला ओपन नाही झालं. तोपर्यंत अजिंक्य तिच्या जवळ आला. त्याने तिला हाताला पकडून जवळ घेतलं आणि तिच्याकडे बघितलं तर तिचे डोळे भरले होते. तिला असं पाहून त्याच्या काळजात खालीवर झालं. प्रिया, तुझ्या डोळ्यात पाणी? माझं काही चुकलं का? अजिंक्यने तिच्या कपाळावर किस करत विचारलं. तिने नाहीमध्ये मान हलवली. मग काय झालं? तुला माझं जवळ घेणं, प्रेम करणं आवडलं नाही का? अजिंक्यने विचारलं. आवडलं, पण काय? तुझा माझ्यावर विश्वास नाही? अजिंक्यने विचारलं. तुमच्यावर आहे पण स्वतःवर नाही. अजिंक्य, मला समजून घ्या. वाहवत जाणं चांगलं नाही, प्रिया म्हणाली. नक्षत्राकडून अनुविषयी ऐकल्यानंतर प्रियासुद्धा धास्तावली होती. समजलं मला. डोंट वरी, मला माझी लिमिट माहीत आहे. तू निश्चिंत राहा. तुला त्रास होईल असं मी कधीच वागणार नाही, हे लक्षात ठेव. पण एक आहे हां, लग्नानंतर मात्र मी तुझं काही ऐकणार नाही. खूप प्रेम करायचं आहे मला तुझ्यावर. 1 मिनिटसुद्धा तुला सोडणार नाही मी, समजलं? अजिंक्य तिच्या गालावरून एक बोट फिरवत म्हणाला आणि तिच्या सर्वांगावरून एक गार लहर उठली. इकडे अनमोल विलामध्ये सुनंदा आणि शिवराज राठोड त्यांच्या पंडितजींना अजिंक्य आणि प्रियाची पत्रिका दाखवत होते. एंगेजमेंटची तारीख काढायची होती आज. त्यासाठी श्यामलाबाईंना सुद्धा बोलवलं होतं. नचिकेत त्यांना आणायला गेला होता. श्यामलाबाई आल्यावर पंडितजींनी पत्रिका जुळवली. 30 गुण जुळले होते त्यांचे आणि एंगेजमेंटसाठी 1 महिन्यानंतरचा मुहूर्त काढला होता. प्रिया आणि अजिंक्य बोलतच होते की अजिंक्यचा फोन वाजला. हॅलो डॅड. काय? रिअली? ओ, दॅट्स ग्रेट. हो, मी सांगतो तिला, इथेच आहे ती माझ्यासोबत, अजिंक्य म्हणाला आणि त्याने फोन ठेवला. त्याच्या चेहऱ्यावर $1,000,000 स्माईल पाहून त्याला डॅड काय म्हणाले ते प्रियाने विचारलं. डॅड म्हणाले की एंगेजमेंटची तयारी करा. 1 महिन्यानंतरची तारीख निघाली आहे. मग मॅडम, कुठे करायची आहे एंगेजमेंट? इंडियामध्ये की इंडियाबाहेर? अजिंक्यने खुशीत विचारलं. तर इकडे शेखरच्या फ्लॅटवर दारावरची बेल वाजली आणि अनुने डोअर ओपन केलं. समोर शेखरला पाहून तिच्या चेहऱ्यावर हसू फुललं. शेखर, व्हॉट अ प्रेझेंट सरप्राईज. कॉल नाही, मेसेज नाही, डायरेक्ट दरवाजात हजर. अनु त्याला आत घेत म्हणाली. सांगून आलो असतो तर मला बघून एवढी मोठी स्माईल आली असती का फेसवर, शेखर म्हणाला. अनुने चिडवलं. वसुधा मावशी, पाणी आणा, शेखर आला आहे, अनु म्हणाली. अनुला पहिल्यासारखं वागताना बघून शेखर मनोमन सुखावला. आता बऱ्यापैकी नॉर्मल झाली होती ती. 5वा महिना चालू होता, त्यामुळे पोट बऱ्यापैकी दिसायला लागलं होतं आणि चालसुद्धा जरा मंदावली होती. वजन थोडं वाढल्याने गोलूमोलू दिसत होती. तिचे गोबरे गोबरे गाल त्याला पकडावेसे वाटत होते. ती पहिल्याची अनु असती तर त्याने आत्तापर्यंत तिचे गाल ओढलेसुद्धा असते, पण आता जरा विचार करून वागायला लागत होतं. शेखर, कुठे हरवला आहेस? त्याला असं विचार करताना बघून अनुने विचारलं. विचार करत होतो वसुधा मावशीने पिठाची गिरणी चेंज केली आहे का म्हणून, शेखर तिच्याकडे बघत म्हणाला. शेखर म्हणत तिने बाजूचा पेपर त्याच्या अंगावर फेकला आणि दोघेही हसत होते. वसुधा मावशीसुद्धा त्यांना डोळे भरून पाहत होत्या. ह्या पूर्ण महिन्यात त्यांनी अनुला एवढी खुश कधीच पाहिली नव्हती. शेखरची सुद्धा वेगळी गत नव्हती. अनुने नकार दिल्यापासून आज पहिल्यांदा इतकं खळखळून हसताना त्यांनी शेखरला पाहिलं होतं. बरं, मस्करी पुरे झाली.
मला सांग, तब्येत कशी आहे तुझी? शेखरने विचारलं. मस्त आहे. आता अजिबात त्रास होत नाही मला. भूकसुद्धा लागते आता, अनु म्हणाली. ते दिसतच आहे, शेखर पुन्हा हसत म्हणाला. आणि अनु त्याला मारायला घाईत उठली. तसं तिच्या पोटात दुखल्यासारखं झालं आणि ती हळू पोटाला हात लावून खाली बसली. अनु, आर यू ओके? शेखरने काळजीने तिच्या बाजूला बसत विचारलं. ते जरा घाईत उठले ना, म्हणून बहुतेक, अनु हळू आवाजात म्हणाली. लक्ष देत जा जरा अनु, परत असा वेंधळेपणा नाही करायचा. शेखर जरासं दटावत म्हणाला. जा, थोडा वेळ आराम कर आणि काही वाटलं तर लगेच सांग. आपण डॉक्टरांकडे जाऊ, शेखर म्हणाला. अनु उठायला लागली. त्याने हात पुढे करून तिला उठवलं आणि तिला रूममध्ये सोडून आला. शेखर 4 दिवसांनी नवीन जॉब जॉईन करणार होता. या 4 दिवसांमध्ये बरीच कामं उरकायची होती त्याला. माई आणि मुलांना पण भेटायला जायचं होतं. संध्याकाळी अनु बाहेर आली तर फ्रेश वाटत होती. शेखर, अनुने आवाज दिला. हो बोल, बरं वाटते का तुला? शेखरने विचारलं. हो, एकदम छान. पण मला बाहेर मोकळ्या हवेत जायचं आहे शेखर. म्हणजे रोज रात्री राऊंड मारायला जाते मी वसुधा काकीबरोबर इथल्या इथे. अनु तोंड बारीक करत म्हणाली आणि शेखरला हसू आलं. ए माठ्या, हसतोयस काय असा? जोक केलं का मी? ती गाल फुगवत म्हणाली. नाही, तू आधीच एवढी फुगली आहेस, त्यात अजून गाल फुगवले की एक्स्ट्रा हवा भरलेल्या बलूनसारखी दिसतेस. शेखर तिला चिडवत होता आणि ती डोळे बारीक करून त्याच्याकडे बघत होती. बरं, जा चेंज कर. आपण इथे जवळच मॉल आहे तिथे जाऊ, शेखर म्हणाला. अनु चेंज करून आली आणि दोघेही निघाले. आज इतक्या दिवसांनी अनु घराबाहेर पडली होती, त्यामुळे तिला खूप छान वाटत होतं. शेखर, विंडो ओपन करू? अनुने बाहेर पाहत विचारलं. का, तुला गरम होतंय का? AC फास्ट करू का? शेखरने विचारलं. नाही, मला बाहेरची फ्रेश एअर हवी आहे, अनु म्हणाली आणि शेखरने विंडो ओपन केली. अनु मस्त बाहेर बघत होती. मॉलमध्ये गेल्यावर मूवी बघायचा का? शेखरने विचारलं. नाही, अनु म्हणाली. तू आणि मूवीसाठी नाही म्हणत आहेस? शेखरने आश्चर्याने तिच्याकडे बघितलं. हो, एवढ्या वेळ एका जागेवर नाही बसता येत, पायाला सूज येते, अनु तोंड बारीक करत म्हणाली. बस एवढंच? रात्री आपल्या घरी मूवीचा प्लॅन करू काय? तो तिला चेअर करत म्हणाला. चालेल. बरं चल, थोडी शॉपिंग करू. शेखर तिला एका लेडीज सेक्शनमध्ये घेऊन गेला. शेखर, मला काहीच घ्यायचं नाही, आपण इथे का आलो आहोत? मला तुझ्यासाठी कपडे घ्यायचे आहेत म्हणून, शेखर म्हणाला. खरंच शेखर, नको आहेत मला. ऑलरेडी नक्षत्राने खूप ड्रेस आणून दिले आहेत आणि मला माहीत आहे तूच तिला सांगितलं असणार ते. ती शेखरकडे बघत म्हणाली. ते सगळं आपण नंतर बोलू, अगोदर चल माझ्याबरोबर म्हणत शेखर तिला आतमध्ये घेऊन गेला. अनु नाही करत असतानाही शेखरने तिच्यासाठी बरेचसे मॅटर्निटी गाऊन आणि ड्रेसेस घेतले. शेखर, कशाला एवढं सगळं? अनु त्याच्यावर वैतागत होती तर तो तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत तिच्यासाठी शॉपिंग करत होता. प्रिया तिथेच पाठीमागच्या बाजूला वेस्टर्न आउटफिटच्या सेक्शनमध्ये शॉपिंग करत होती. शेखरचं तिच्यावर लक्ष गेलं नाही, पण तिने मात्र अनु आणि शेखरला पाहिलं होतं. ती बऱ्याच वेळेस शेखरला भेटली होती, पण एवढा फ्री आणि हॅप्पी ती त्याला पहिल्यांदा पाहत होती. अजिंक्यने त्याचं प्रेम कन्फेस केल्यानंतर तिला बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या होत्या. बहुतेक शेखरला अजिंक्यबद्दल गैरसमज झाला असावा. अजिंक्य त्यांचं प्रेम मिळवण्यासाठी माझ्याजवळ येत होते आणि शेखरला त्यांचं इंटेन्शन चुकीचं आहे असं वाटलं असावं. त्यातूनच गैरसमज अजून वाढत गेले हे प्रियाला वाटत होतं. पण आत्ताच शेखरला अजिंक्यबद्दल सांगणं तिने टाळलं. एंगेजमेंटला मात्र ती स्वतः शेखरला इन्व्हाइट करणार होती. त्याच्या मैत्रीवर आता तिला बिलकुल शंका नव्हती. अनु, दमली असशील ना? शेखरने तिला चेअरवर बसवलं. थोडीशी. बऱ्याच दिवसांनी अशी बाहेर आले ना म्हणून बहुतेक, अनु म्हणाली. मग काय खाणार तू? हे घे, ऑर्डर कर. शेखर मेनू कार्ड अनुकडे देत म्हणाला. भूक तर खूप लागली आहे शेखर, म्हणत तिने ऑर्डर दिली. दोघेही डिनर करून घरी गेले. अनुला मूवी बघायला खूप आवडतात म्हणून शेखरने एक लेटेस्ट मूवी डाउनलोड करून ठेवला आणि अनुला बोलवायला रूममध्ये गेला तर मॅडम धाराधूर झोपल्या होत्या. दुसऱ्या दिवशी शेखर सकाळी आश्रमामध्ये गेला. माई आणि मुलांना भेटला. त्याला इतक्या दिवसांनी पाहून सगळे खुश झाले होते. माई जराशा नाराज दिसत होत्या. शेखर, मला तुझ्याबरोबर बोलायचं आहे, माई म्हणाल्या. हो बोल ना माई. शेखर त्यांच्यासमोर बसत म्हणाला. शेखर,
अनुला तुझ्या घरी ठेवणं मला बरं दिसत नाही. तिची कुठेतरी सोय करावी असं मला वाटतं, माई म्हणाल्या. आणि त्या का नाराज आहेत हे कळलं. माई, तिची तब्येत खूप नाजूक आहे. तिला एकटं नाही ठेवू शकत, तुलाही माहीत आहे. आणि राहिला प्रश्न माझ्यासोबत तिचा राहण्याचा, तर त्याचासुद्धा विचार मी केला आहे. नक्षत्राला मी माझ्याकडे राहायला बोलवणार आहे. काही महिन्यांचाच तर प्रश्न आहे माई. अनुची डिलिव्हरी झाली की ती स्वतःच माझ्या घरी राहणार नाही, हे मला माहीत आहे. आज ओळखत नाही मी तिला माई, शेखर म्हणाला. तशी तुझी मर्जी, पण विचार करून निर्णय घे, फक्त एवढंच म्हणेन मी. बाकी तू समजदार आहेस, माई म्हणाल्या आणि त्यांच्या कामाला निघून गेल्या. माई अनुला कधी माफ करेल काय माहिती, शेखर सुस्कारा सोडत म्हणाला.